मला तुम्हाला एकच मागणं आहे, या गावातील कोणीही पुरुषांनी, मग तो म्हातारा असो, तरुण असो, बालक असो किंवा महाबालक असो, व्यसनाच्या अधीन जायचं नाही, एवढं माझं मागणं आहे तुम्हाला. दुसरी एक मागणं आहे, ते म्हणजे माझ्या गावातील कोणीही स्त्री, कोणी म्हातारी असो, स्त्री असो, पुरुष, लहान मुलगी असो किंवा वयस्क बाई असो, कुणीही चारित्र्यहीन वागायचं नाही. सर्वांनी चारित्र्य संपन्न वागायचं. त्यामध्ये करून आपल्या तालुक्यामध्ये चारित्र्य संपन्न गाव कोणतं असं तर भंगार चिंचोली आहे असं लोकांनी म्हणलं पाहिजे. आपल्या गावातील एकाही मुलांनी, आहेत का मुलं इथं, एकाही मुलांनी व्यसनाधीन झालं नाही पाहिजे. आणि प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य, छत्रपती राजाला बनवणाऱ्या जिजाऊ होत्या, लहानपणापासून त्यांनी त्यांना शिक्षण दिलं. आज हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी काय प्रयत्न करावे लागले. तुम्ही काय लेकर कसे का वागणार तर कुणीकडे का राहणार आणि काही का करणार, असा विचार डोक्यातला काढून टाका. आणि दररोज आपले लेकर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय करतात याच्याकडे डोळ्यात तेल घालून जपा, तरच आपल्या गावचं नाव होईल, नाक होईल. नाही तर बसल्या जागी नाक होणार नाही. आणि मला तुम्हाला हे सांगायचंय, महाराजांपुढे सांगायचंय की महाराजांना थोडस फार माहिती आहे की केलेले होत आधी केलेच पाहिजे, तर तुम्ही करून दाखवा. आणि त्यात माझं तुम्हाला शब्द आहे की आपल्या गावातील जर कमीत कमी 100 मुलांना नोकर देण्याचं मी आश्वासन देते. पण त्या मुलांना, जे मुलं कॉपी करून पास झालेले नाहीत, ही माझी आट आहे. स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या घटनांना आणि स्वतःवर विश्वास ठेवून जे मुलं पास होतील त्यांनाच नोकरी मिळेल. कॉपी करणाऱ्या मुलाला नोकरी मिळणार नाही. आणि सर्वांनी, इथल्या प्रत्येक मुलीनं कॉलेजला असो, मॅट्रिकला असो किंवा MBBS झाली असेल किंवा UPSC झाली असेल, पण चारित्र्य संपन्न वागणूक दिली पाहिजे. जेणेकरून आपल्या गावचं नाव, पहिलं गाव सुधारायचं असतंय, मग तालुक्याकडे बघायचं असतंय. पण पहिलं आपला गाव सुधरू आणि मग तालुक्याकडे. आणि याच्यासाठीच मी हे तुम्हाला 2 शब्द सांगते. तर प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक आज विश्वासाने हात वर करून सांगा की आम्ही असंच वागणार चांगलं, तरच हात वर करा, नाही तर करूच नका. जसं वागायचं तसं वागा. बरोबर आहे. आणि प्रत्येक पुरुषाने सांगायचं, तुम्ही पण मुलांच्या पुढे दारू पिऊन धिंगाणा करायचा नाही किंवा तंबाखू चोळत उभा राहायचं नाही. त्याच्यामुळे वाईट परिणाम मुलावर होतात. आणि प्रत्येकाने दुसरं सांगायचं हे आहे की आपल्या गावातून प्रत्येक नाथषष्ठीला 100 तरी लोक आले पाहिजे. त्या सर्वांची सोय मी स्वतः करणार आहे. पैठणला माझी 32 एकर जमीन आहे. आणि 3 ठिकाणी घर बांधले. त्यामुळे तुम्हाला राहण्याची, खाण्याची कसली आता इथं होऊ लागले का सुविधा? तुम्हाला खाण्याची सुविधा, असुविधा होऊ लागली का खाण्याची? नाही ना. मग तिथंही सुविधा होणार नाही. 2 टाइम जेवायला. पण ना शेतीला 100 लोक यायचे, मोजून घेणार मी. आणि त्याच्यासाठी ते प्रयत्न प्रत्येकाने एकेका घरातून. आणि या जे भागवत कथा उभी केलेली आपण कशासाठी केलेली आहे? आपल्या घरातलं कोणीच मेलेलं नाही का आतापर्यंत? मेला असेल ना कुणीतरी,
का सगळे जिवंत आहेत? आपले पंजे कापर पंजे आहेत का सगळे जिवंत? मग ते सगळेच मोक्षाला गेलेले आहेत का? सगळ्यांना मुक्ती मिळालेली आहे का? नाही ना. मग त्यांना मुक्ती मिळावं असं वाटतंय की नाही तुम्हाला? मग भागवताला काय येत नाही तुम्ही? आणि पुरुष तर येतच नाही, तर त्यांचे बापच नाही तर असं कस काय? सर्वांनी या, लाभ घ्या. कशासाठी मी भागवत ठेवलंय? आणि 61 वर्षानंतर येऊन तुमच्या गावात मरमर करून प्रयत्न करून माझ्या गावच्या लोकांचं असं व्हावं, माझ्या गावच्या लोकांचं तसं व्हावं, जसं आमच्या महाराजांना वाटतं आपल्या पैठणचं असं व्हावं, चांगलं व्हावं, तसं मला नाही वाटत माझ्या गावचं पण चांगलं. महाराज अखंड भारतात नाही, दुसऱ्या देशात जाऊन प्रचार करू लागले पैठणचा. तसं आपल्याला, मला नाही वाटलं का थोडंफार तरी यांच्याबद्दल, आपल्या गावाबद्दल? त्याकरता प्रत्येकाने सद्विवेक बुद्धीनं वागणे, चारित्र्य संपन्न राहणे, आणि बायकांनी तंबाखू गुटखे काही खायचे नाही. मी आता प्रत्येकाच्या घरचा सर्वे करीन. एक चिंचणीचा सर्वे करणं मला अवघड नाहीये. नाही साहेब, कडक शब्दातच बोलावं लागेल. त्याच्याकरता प्रत्येक स्त्रीला चांगलं वागणे, चांगलं चालणे, आणि आपल्या गावाचं नाक उभा करणे. आपल्या गावातले लोक तालुक्याला गेले तर त्या तालुक्याचा अधिकारी उभा राहायला पाहिजे आपल्यासाठी, अशी माझी इच्छा आहे. अरे तालुक्याचे अधिकारी म्हणजे काय कुठं वरून पडलेले आहेत का? आपले काम करत नाही तर कसे नाही करायचे? कोणता ऑफिसर करणार नाही? बघूच आपण. आपल्याला कुणी आमदार खासदारची गरज नाही, कुणा राजकारणी लोकांची गरज नाही. काय गरज आहे आपल्याला? आपण आपलं स्वतंत्र उभा राहील. मी आतापर्यंत कोणाला एक छोटीशी विनंती करण्यासाठी, या गावात बदली करा का त्या गावात बदली करा, इकडून ते प्रदेश जसवाला आणि इकडून आतून सारे माझ्या बाजूला कधी विनंती ना माझ्या महाराजाची माहिती. वा वा. मी नाथाशिवाय कुणावरच विश्वास ठेवलेला नाही. आणि त्या श्रीमंत नाथाने मला भिकारीच श्रीमंत बनवलं. आकुल्यासारखे करते. त्याप्रमाणे या युक्तीप्रमाणे भगवंतानी आज तुमच्या गावचं लहान एक लेकरू, ज्याचे आई वडील अत्यंत गरीब, 2 टाळमाच्या भाकरीला सुद्धा भ्रांती नव्हती, त्या श्रीमंत, अरे चांगल्याच्या शेजारी बसा, भली खुशामत शहाण्याची पण मूर्खाची ती मैत्री नको. आणि सर्वांनी मिळून समाज काय, बसवेश्वरांनी काय फक्त लिंगायत धर्माचा जन्म दिला का? लिंगायत जन्माला लिंगायताला जन्म दिला का? बसवेश्वराच्या जा बसव कल्याणला जाऊन बघा. सांबार आहे, कुंभार आहे, कोळी आहे, सगळ्या प्रकारच्या लोकांना एकत्र केलं आणि त्याला दीक्षा दिली. म्हणून आपण दीक्षिवंत आहेत. आपण कोण आहेत? दीक्षिवंत लिंगायत. म्हणून आपण सर्वांनी हे आहे ते आहे. मला खाल्ल्यास तर आपण, वरल्यास तर आपण, कुणाशी काही घेणं देणं नाहीये. मला लिंगायती तेवढेच, मराठी तेवढेच, चंबारी तेवढे, आमचे सगळेच सारखे. तो जोगीनाथ त्यागी काय म्हणतात, वटोगे तो कटोगे कटा. आम्हाला काय तर कोण आपला नाच देव हास होतोय. आपणच घाण वागल्यावर आपल्याकडे कोण चांगल्या दृष्टीनं पाहणार आहे? त्याकरता सगळे एकत्र या, एक व्हा, एक संघ करा. ज्यावेळेस 10 लाकडाची एक मुळी बनती ना, आणि त्याची विखुरल्यावर कोणी कुठं पिकून देत. पण एक मुळी जर घट्ट 10 जण एकत्र झालं तर त्याला कोणी तोडणार नाही, कोणी त्याच्या वाटेला जाणार नाही. तसं एक बना, एक संघराज्य म्हणा, एवढीच माझी इच्छा आहे. आणि पैसा काय येतून जातो, पण पैशासाठी प्रेम करू नका एकमेकावर, मतलबानं प्रेम करू नका. ह्या बाईकडून मला काही घेणं नाही म्हणून तिच्याशी मी प्रेम करते किंवा तिला चहाचा कप पाहिजे असा विचार करू नका मनामध्ये.
मतलबी प्रेम बिलकुल करू नका, त्याच्याने काहीच फायदा होत नसतो, काहीच फायदा होत नसतो. ते मतलबी प्रेमाने काहीच फायदा होत नसतो. निस्वार्थ वतीनं प्रेम करा, परमेश्वर धावून येतो. स्वार्थाने केलं तर काहीच मिळणार नाही, काहीच मिळणार नाही. त्याकरता मला तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे आणि माझा शब्द आहे, आपल्या आपल्या घरचे आपल्या आपले लेकर आपला पण सांभाळा. दुसऱ्याला दोष देऊ नका, याच्या पोरामुळे माझं पोरग वाईट झालं हे बोलू नका. तुम्ही तुमच्याच लेकर सांभाळा. कुणाचं खापर कुणाच्या माथ्यावर फोडू नका. तुम्ही चांगले वागाल तर माझा शब्द आहे, नाहीतर वाईट वागा तुम्ही जाणे तुमचे खामं जाणे. त्याकरता मी तुम्हाला कळून अंतःकरणापासून विनंती करू लागले की बाबांनो, आपलं गाव सुधारायचंय, चांगलं करायचं, हा दृढ संकल्प घेऊन मी या गावात आलेली आहे. तेव्हा तुम्ही एकजुटीनं एक संघानं जसं आज करू लागले, तशी 8 दिवसापूर्वीची परिस्थिती नव्हती. 8 दिवसापूर्वी होती का परिस्थिती अशी होती का? आज जशी परिस्थिती होती का 8 दिवसापूर्वी? नव्हती तशी परिस्थिती. 8 दिवसात आपला एवढा मोठा फरक, 12 महिन्यात किती पडेल? 12 महिन्यात किती फरक पडेल? पडेल ना? पडेल की नाही ना? तस सगळ्यांनी प्रेमाने वागा. तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा संभाजीनगरहून हजर आहे. तुम्ही आजाराचे कोण का, पण माझे शब्द आहेत की चांगले वागा. बरोबर. आज संतांनी किती मोठे संत आज आपल्या न भूतो न भविष्यती आपण स्वप्नात पण विचार केलेला नव्हता. ज्यांचं साध्या अशा टीव्ही युट्यूब याच्यावर त्याच्यावर नाही, जगाच्या पटलावर ज्यांचं नाव येतं ते संत आज आपल्यात आहेत. क्या बात. ते आता महाराजांनी म्हणजे गडकी मुर्गी जाल बरोबर तसं नका करू, कारण ते आपल्या प्रेमानं खिचून आणलेले आहेत संत. त्यांनी इतकं खूप छान छान खूप 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 छान मार्गदर्शन केलं महाराज तुम्हाला. मला आमची अशीच इच्छा आहे, आपण वारंवार येऊन आम्हाला योग्य मार्गदर्शन करावं असं मी तुमच्या चरणी प्रार्थना करते. आमचे मुळे महाराज तर वा 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 वा, ते समुद्रात गेले बावली बनून साखरेची, ते साखरच पाणीच होऊन गेले. तसं ते चिंचोली झाले तर चिंचोली करायचेच होऊन गेलेले आहेत. त्याच्यात भेदच राहिला नाही कसला. त्याच्या या दोघांनी आपल्यावर खूप खूप उपकार केलेले आहेत. याचं ऋण आपल्याला फेडायचंय. यांचं जे सांगितलेलं तत्वज्ञान ते आपल्याला पाळायचं आहे. याच्याकरता मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, चांगलं वागा बाबांनो, चांगलं करा आणि मी तुमच्या बरोबर आहे. एवढं बोलून मी सद्गुरूचरणी माझी सेवा.